रायगडाच्या अत्यंत महत्वाच्या जागी आलोय. छत्रपती शिवरायांचा दरबार राजसभा. या राजसभेचं अंतर पाहिलं नगारखान्यापासून महाराजांच्या सिंहासनापर्यंत 250 फुटाचं अंतर आहे. त्या काळात स्पीकर माईक नव्हतं. कुठल्याही कोपऱ्यात मावळे काही तक्रार केली कुजबुज तो आवाज छत्रपतींना सिंहासनावर जात होता. राजांचं बोलणं हे लागच्या व्यक्तीपर्यंत आवाज येत होता. सभेची कामं केलेली आहेत. याला स्थापत्यशास्त्र इको, याला वास्तुशास्त्र असं म्हणतात. तुम्ही शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचं पोस्ट पाहिलं असेल तर ते रायगडाच्या या राजसभेतलंच आहे की त्या काळामध्ये हा दरबार सजला होता, थटला होता. पूर्ण पाहिलं की तटबंदी पाहिल्या तर 50 फूट उंच होतं त्या काळावर. हे जे बांधकाम दिसतंय यावर छत होती. उत्तर छप्पा की लोक पावसात उभे असायचे, उन्हाळ्यामध्ये पूर्ण मंडप असायचे. डाव्या साईडला तिकडे पूर्ण जे बांधकाम दिसतं तुम्हाला ज्योतिष छत होत जागा की सरदार लोक बसायचे. जेथे राजांची प्रतिमा आहे तेथे राजांचं सुवर्ण सिंहासन होतं रायगडावर. 32 मणाचं होतं, म्हणजेच 1280 किलो. नवरत्न होतं, हिरे माणिक मोती, त्यावर 32 शिवचिन्ह कोरलेली होती. राजांच्या त्या काळात तराजू शिवरायांच्या न्यायाचं प्रतीक होतं. जहाज म्हटलं शिवरायांचं आरमाराती प्रतीक होतं. मासा म्हणजेच समुद्रावरती प्रतीक होतं. अशी 32 शिवचिन्ह कोरली होती. राज्याभिषेकाच्या पोस्टमध्ये इंग्रज वकील महाराज टोपीवर मुद्रा करता फोटो इथला आहे की झुकल्या वाकल्या कित्येक गर्विष्ठ माना या शिवमंदिर की महाराजांच्या राज्याभिषेकाला इंग्रज गडावर आले. नगार खाण्यासोर हत्ती पाहून प्रश्न पडला होता. तर त्या काळात महाराजांनी या रायगडावर छोट्या हत्तींची पिल्ल पालखीत आणून त्यांचं पालन पोषण केलंय. ही राजांची दूरदृष्टी आहे. समोरचे बांधकाम केलं, प्लास्टिक केलं, शास्त्रीय केलंय. जी काही विटांचं काम दिसतंय पेशवे काळातलं होतं. महाराजांच्या काळात लाकडी कमण्या त्या काळात होत्या. जेथे राजांची प्रतिमा आहे तेथे राजांचं सिंहासन होतं. सिमेंट चौथऱ्याच्या आतमध्ये खाली मूळ कोठा आहे, त्या ओठावर सिंहासन होतं. मेघडंबर छत्र आहे. आपल्या भारताचे 7वे राष्ट्रपती महोदय गडावर आले होते. डॉक्टर ज्ञानी झलसी यांच्या हस्ते छत्राचं उजवळ झालं पूर्णपणे 1985. महाराजांची प्रतिमा 6 जून 2009 ला बसवलेली आहे. युवराज छत्रपती संभाजी महाराजांचे 13 वारसदार त्यांच्या हस्ते स्थापन झाले पूर्णपणे. बाजूला काही बांधकाम दिसतात. राष्ट्रमाता जिजामा साहेब, युवराज छत्रपती संभाजी राजाराम महाराज बसायचे. सिंहासनासमोर एक गोल राऊंड खांब दिसतो का, असे 8 खांब होते. महाराजांचं सिंहासन हे असलेलं मंडपी होतं. शिवराज्याभिषेकाच्या पुस्तकामध्ये इंग्रजांनी महाराजांचा शिवराज्याभिषेकाचा सोहळा लिहिला की राजे पहाटे 3 ला उठले, स्नान केलं. गडदैवत शिरकाई माता जगदीश्वर अभिषेक घालून महाराज नगार खाण्यातून आपल्या राजसभेत आले. महाराज रयते राजाने मानाचा मुजरा केला. राजाने आपल्या रयतेचा मुजरा स्वीकारला. महाराजांनी 32 मणाच्या सुवर्ण सिंहासन पाहिलं. राष्ट्रमाता जिजामाता पाहिलं. महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले की ज्या वीरांनी आपल्या स्वराज्यासाठी दिलेली प्राणाची आहुती बलिदान, ज्या रक्त पाठ वाहिले असे मावळे सरदार रायगडाच्या राजसभेत आनंदही सोहळ्यात दिसत नव्हते. महाराजांचे पाय लटलट होते. छत्रपतींना जाणीव होती की ज्यांच्या जीवावर मी स्वराज्य उभं केलंय. राजे म्हटले आऊसाहेबांना की आऊसाहेब, हिंदवी स्वराज्याच्या सिंहासनाची पहिली पाय चढतो हे आमचे तानाजी मालुसरे आऊसाहेब की आधी लगीन त्या कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचा असा म्हणणारा ताना. आऊसाहेब दुसरी पाय चढतो हे आमचे बाजी प्रभू देशपांडे, मुरारबाजी, बाजी पसलकर शिवा काशीत असंख्य वीरांच्या आठवणी घेत राजे सिंहासनाधीश्वर झाले. बाळंभट्ट आणि गागाभट्ट पुढे आले. राजांच्या हातावर विष्णूची मूर्ती. विष्णू हा जगाचा पालक आहे. शिवाजी राजे हिंदवी स्वराज्याचे राजे होणार होते. सह्याद्रीच्या किल्ल्यातून तोफेंची सलामी होऊ लागली. रायगडाच्या नगारखान्यावर नगारे चौघडे आनंदाने डोलू लागले आणि या रायगडाच्या सभेत घोषणा होतात. मागू आपल्याला जय बोलायचे. महाराज गणपती गजपती अश्वपती प्रजा